जय जय महाराष्ट्रमधून अनुषा दांडेकर, ही पोलीस साजूक तुपातलीमधनं शिबानी दांडेकर आणि आता यल्लोतून अपेक्षा दांडेकर आपल्या भेटीला येणार आहे. अपेक्षाने यल्लोतलं एक गाणं गायलं आहे ज्यासाठी तिला नुकताच अवॉर्डही मिळाला आहे. अपेक्षा आपल्यासोबत आहे. अपेक्षा, एक मस्त गाणं आम्हाला पाहायला मिळते, अगदी वेस्टर्न थीम आणि इंडियन इमोशन्स त्याच्यात आहेत, तर काय सांगशील? ॲक्च्युली खरं बोललीस, मस्त गाणं आहे आणि ते कौशल इनामदारनी इतकं चांगलं बनवलं आहे. ॲक्च्युली त्यांनी जेव्हा मला फोन केला तेव्हा त्याचं पोर्टफोलिओ बघूनच मी जरा घाबरले की हे कुठलं गाणं असेल माझ्यासाठी. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की वेस्टर्न स्टाईलचं गाणं आहे तेव्हा मला वाटलं ठीक आहे, बघूया कसं आहे ते. अँड ॲक्च्युली मी खूपच इम्प्रेस झाले मी जेव्हा गाणं ऐकलं. गुरु ठाकूरचे लिरिक्स पण इतके सिम्पल पण मेसेज कन्वे करतात असं आहेत. आणि सुस्मित पिंबळे ज्यांनी प्रोग्रॅमिंग केले ते पण इतकं ऑथेंटिक आहे की सगळं गाणं माझ्यासाठी अगदी असं तयार होतं आणि मला फक्त त्याच्यात ते इमोशन्स घालायचे होते. तर तोच सर्वात मोठा चॅलेंज होता मला वाटतं माझ्यासाठी. नक्कीच. अपेक्षा, गाणं सर्वांनी अप्रिशिएट केलं, अगदी तुला सध्या झी गौरवही त्यासाठी मिळाला आणि तू बऱ्याच ठिकाणी ते गाणं गायलीस, तर लोकांचा रिस्पॉन्स काय होता? रिस्पॉन्स खूपच चांगला मिळाला आहे मला. म्हणजे मला जेवढा सपोर्ट आणि एनकरेजमेंट मिळाले त्याच्याबद्दल म्हणजे खूपच इट मेक्स मी रिअली हॅपी. आणि ऑब्व्हियसली झी गौरवनी मला जो रेकग्निशन दिला आहे त्याच्याबद्दल म्हणजे खूप अभिनंदन आहे. पण आय थिंक की सर्वात म्हणजे या स्टाईलचं जे गाणं आहे, ज्या जॉनरचं आहे ते मराठीसाठी जरा वेगळ्या पद्धतीचं गाणं होतं आणि त्याच्यामुळे आय थिंक पीपल हॅव बीन ओपन अबाउट इट आणि त्यांनी अप्रिशिएट केलं आहे. आणि आय थिंक की त्यांनी एक्सपेक्ट केलं नसेल म्हणजे कौशलकडनं किंवा हां. सो आय थिंक की त्यांना चांगला एक प्लेझंट सरप्राईज मिळाला आहे आणि आय एम ग्लॅड आणि त्यांना आवडत असेल. आणि या पिक्चरचं जे मेसेज आहे म्हणजे जो टॉपिक आहे आम्ही जे कन्वे करायचा प्रयत्न करतो आहे लोकांपर्यंत त्याच्यामुळे ही जबाबदारी आहे. म्हणजे हे फक्त एक पिक्चरमधलं गाणं आहे असं नाही आहे, एक जबाबदारी आहे आमच्या सगळ्यांवरती. आणि या गाण्याच्या थ्रू, या पिक्चरच्या थ्रू जर लोकांचे ॲटिट्यूड्स, परसेप्शन्स बदलले तर ते सर्वात महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. सो आय होप दॅट इट्स अप्रिशिएटेड. आय एम हॅपी. तू चित्रपट पाहिलास? ॲक्च्युली मी काय भाग पाहिलेत त्याच्यातले, संबंध बघितला नाही आहे अजून आणि मी खूप एक्सायटेड आहे बघायला. तर आता आय एम जस्ट वेटिंग जेव्हा स्क्रीनिंग होईल, प्रीमियर होईल तेव्हा मला असं म्हणजे मी सगळं सोडून मी नुसतं बसून बघणार आहे मी. तर पण आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मला सगळ्यांना मला माहिती आहे की मस्त पिक्चर आहे. मला ते प्रोमोवरनंच कळतं, जे भाग मी पाहिले त्याच्यावरनं कळतं. आणि या पिक्चरमध्ये इतके दे हॅज सच बिग रिनाउंड ॲक्टर्स आणि गौरीच स्वतः आहे. सो त्याच्यामुळे मला माहिती आहे की इट्स अ सुपरहिट मूवी. पण मला खूप उत्सुकता आहे बघायची आणि मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे पाहायला. नक्कीच. आणखी एक अपेक्षा दांडेकर आम्हाला ॲज अ सिंगर तर भेटलीच आहे, पण आम्हाला लवकरच ती ॲज अ म्युझिक कंपोजर पण भेटणार आहे, तर त्याबाबतची काही न्यूज? हो, आत्ता सध्या अजूनही त्याच्यावरती काम चालूच आहे आणि बघू काय होते ते. पण त्या प्रोजेक्टबद्दल पण खूप एक्सायटेड आहे म्हणजे आणि अजूनही येतील असं म्हणजे आय होप दॅट दे मोर प्रोजेक्ट्स. मी आणि सिद्धार्थ बॅनर्जी म्हणून आहे, आम्ही दोघांनी म्युझिक आम्ही करतो आहे, कॉम्पोजिशन. तर बघू काय होते. म्हणजे आम्हाला पण जरा स्टाईल्स आमचे वेगळे आहेत आणि आमचे इन्फ्लुएन्सेस पण वेगळे आहेत. तर ते सगळं एकत्र करून काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. तर लेट्स सी. तुला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आणखी अवॉर्ड्स तुझ्या पदरात पडोत हीच आमची सदिच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन परेशसोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.